मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। शालिनी भक्तिसागर कथा, शालिनी भक्तिसागर ज्ञान तिघी चॅनल माझेच आहे, तर ऑलवर क्लिक करा। कोणी नवीन आलं असेल सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक एक कमेंट्स माझा आत्मविश्वास वाढवतो। तर आतापर्यंत आपण कार्तिक महात्म्याचे 11 अध्याय ऐकून चुकलो आहोत, तर आज 12वा अध्याय ऐकणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाने। श्री गणेशाय नमो नमः। नारद म्हणतात, राजा जलंधराने मोठ्या भक्तीने माझी पूजा केली व हसून मला म्हणाला, हे ब्राह्मण, आपण कोठून आलात? विशेष काय काय पाहिले? येथे कोणत्या कार्याकरता आला त्याची मला आज्ञा करा। नारद म्हणतात, हे दैत्रिंदा, मी सहज कैलासाला गेलो असता तेथे पार्वतीसह शंकर बसलेले पाहिले। तेथे 10,000 योजने कल्पवृक्षाचे वन आहे, शेकडो कामधेनू आहेत व चिंतामणीच्या सर्वत्र चकचकाट आहेत। ते पाहून मला मोठे आश्चर्य वाटले व अशी संपत्ती त्रैलोक्यात सुद्धा असेल की नाही असे वाटले। तेव्हा तुझ्या ऐश्वर्याची मला आठवण झाली व ते पाहावे म्हणून तुझ्याकडे आलो। ही तुझी समृद्धी पाहिली, पण ती श्रीरत्नाखेरीज आहे। तेव्हा मी विचार केला की या त्रैलोक्यात शंकरासारखे संपत्तीवान दुसरा कोणी नाही। तुझ्याजवळ अप्सरा, नागकन्या वगैरे पुष्कळ आहेत, तरी त्या पार्वतीच्या रूपाची बरोबरी खात्रीने करणार नाहीत, जिच्या लावण्य समुद्रात ब्रह्मदेव निमग्न होऊन धैर्यच्युत झाला असेल व पार्वतीची बरोबरी कोणी करणार आहे? मदनाचा नाश करणारा विरक्त असा शंकर असून तिच्या रूपाला भुलून तिच्या लावण्य रूप समुद्रात मासोळीप्रमाणे फिरत होता। पार्वतीचे रूप पाहून तशी स्त्री उत्पन्न करावी म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा पुन्हा स्त्रिया उत्पन्न केल्या, त्या अप्सरा झाल्या, परंतु तशी एकही स्त्री उत्पन्न झाली नाही। अशी स्त्रीचा जो उपभोग घेणारा त्याचीच संपत्ती श्रेष्ठ आहे। तू सर्व रत्नांच्या धनी आहेस, तरी तसे तुझे ऐश्वर्य नाही। याप्रमाणे बोलून त्याचा निरोप घेऊन मी गेल्यानंतर पार्वतीच्या रूपाचे वर्णन त्याने ऐकल्यामुळे तो कामज्वराने पीडित झाला। नंतर विष्णूच्या मायेने मोहित झाल्यामुळे त्याने आपला दूत राहू या जला शंकराकडे पाठवला। तो शुक्ल पक्षीच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी अशा कैलासाला गेला। तेव्हा त्याच्या काळ्या शरीरामुळे तो कैलास कृष्ण पक्षाच्या चंद्राप्रमाणे भासू लागला। नंदेने शंकराला तो आल्याची खबर दिल्यावर तो अंतप्रवेश करिता झाला। शंकरांनी त्यास भूलतेने बोलण्याची खूण करताच तो बोलू लागला। राहू म्हणतो, देव नाग ज्याची सेवा करतात, जो त्रैलोक्याचा व सर्व रत्नांचा स्वामी जलंधर, त्याची तुम्हाला आज्ञा आहे। ती वृषध्वज शंकरा ऐक, तू शमशानात राहणारा, अंगावर हाडके बाळगणारा, दिगंबर नग्न असणारा, अशी सुंदर श्रीरत्न पार्वती कशी शोभेल? मी सर्व रत्नांचा मालिक आहे आणि पार्वती स्त्रियात रत्न आहे। सर्वात मोठे रत्न स्त्रियांमध्ये पार्वती मातेचे रत्न आहे, तेव्हा ती मलाच योग्य आहे। तुला भिक्षा मागून खाणाऱ्याला ती योग्य नाही। मग नारद म्हणतात, याप्रमाणे राहू बोलत आहे। हे सर्व राहू शंकराला बोलत आहेत। इतक्या शंकराच्या भुव्यांमधून विजयसारखा शब्द करणारा भयंकर पुरुष निघाला। त्याचे तोंड सिंहासारखे, जीभ बाहेर आलेली, लळलळ करणारी अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे त्याचे डोळे, मोठा उंच केस, उभे शरीर, कृश भयंकर जसा दुसरा नारसिंहच असा तो पुरुष राहूला खाण्याकरता धावला। ते पाहून राहू घाबरून भयाने अतिवेगाने बाहेर पडाला, तरी त्याला त्याने धरिले। हे राजा, तो मोठा राहू मोठ्याने ओरडून शंकराला म्हणाला, देवा, मी शरण आलो आहे, माझे रक्षण कर, मला ब्राह्मणाला खाण्यास हा आला आहे। त्या ब्राह्मणाचे राहूचे भाषण ऐकून शंकर म्हणाले, तो राहूला धरून खाणार। इतक्या शंकरांनी त्यांचे निवारण केले व ते म्हणाले, हा दूध दुसऱ्याचा चाकर आहे, म्हणून हा वध करण्यास योग्य नाही, याला सोड। असे ऐकताच त्याने राहूला आकाशात फेकले। नंतर तो पुरुष शंकराची विनंती करू लागला। पुरुष म्हणाला, मला फार भूक लागली आहे, मी भुकेने व्याकुळ झालो आहे, मी काय खाऊ त्याची आज्ञा करा। शंकर म्हणाले, तू आपल्या हात पायांचे मांस खा। नारद म्हणतात, शंकरांनी अशी आज्ञा करताच तो आपल्यालाच खाऊ लागला। हात पाय वगैरे सर्व मांस खाल्ले, फक्त मस्तक शेष राहिले। ते पाहून शंकर प्रसन्न झाले। असे घोर कर्म करणारा पुरुष पाहून विस्मय वाटून बोलले। शंकर म्हणतात, तू कीर्तिमुख या नावाचा होऊन नेहमी माझ्या दारात राहा। तुझी प्रथम पूजा जे करणार नाहीत ते मला प्रिय होणार नाहीत। नारद म्हणतात, तेव्हापासून देवांच्या दारात कीर्तिमुख राहिला आहे। जे अगोदर त्याची पूजा करणार नाहीत त्याची पूजा निष्फळ होईल। त्याने फेकलेला राहू त्याच्या हातून सुटला, तो बर्बर देशात पडला, म्हणून त्याच्या बर्बर देशात झालेला असे त्याचे नाव प्रसिद्ध झाले। नंतर राहूने आपला पुन्हा जन्मच झाला असे मानले व जलंधराजवळ येऊन सर्व हकीकत सांगितली। इथे हा 12वा अध्याय समाप्त झालेला आहे। आपण याच व्हिडिओच्या माध्यमाने 13वा अध्याय पण आता करूया। कार्तिक महात्म्य अध्याय 13। नारद म्हणतात, राजा जलंधराने ती हकीकत ऐकली तेव्हा त्याला मोठा राग आला व कोट्यवधी दैत्य बरोबर घेऊन कैलासास निघाला।
जाताना शुक्राचार्य पुढे होते. वाटेत मार्गदर्शक राहू होता. वेगाने जाऊ लागल्यामुळे तो मार्गात अडखळून पडला व त्याचा मुकुट डोक्यावरून खाली पडला. दैत्याच्या सैन्यांनी भरलेली शेकडो विमाने आकाशात चाललेली तेव्हा पावसाळ्यात ढगांनी व्यापलेल्या आकाशाप्रमाणे नभ शोभत होते. जलंधराचा असा उद्योग पाहून इंद्र प्रमुख देव गुप्त रूपाने जाऊन शंकराची प्रार्थना करू लागले. देव म्हणतात, हे प्रभू शंकरा, आमचे दुःख आपण कसे जाणत नाही. आमच्या रक्षणाकरता जलंधराचा नाश करा. नारद म्हणतात, याप्रमाणे देवांचे भाषण ऐकून वृषध्वज शंकर हसले आणि महाविष्णूला बोलावून भाषण केले. शंकर म्हणतात, हे विष्णू, तुम्ही युद्धात जलंधराला का मारले नाही आणि आपले वैकुंठ सोडून त्याच्याच घरी येऊन का राहिले. विष्णू म्हणाले, तो तुमच्या अंशापासून उत्पन्न झालेला व लक्ष्मीचा भाऊ म्हणून मी त्याला युद्धात मारले नाही. तुम्हीच याला जिंका. शंकर म्हणतात, हे विष्णू, हा मोठा तेजस्वी बलवान आहे. आता या शस्त्रांनी वास्त्रांनी माझ्याने त्याला मारवणार नाही, म्हणून सर्व देवांनी तुम्ही आपापला अंश शस्त्राकरता मला द्यावा. नारद म्हणतात, राजा, नंतर विष्णू प्रमुख सर्व देवांनी आपापले तेजांश दिले. ते एकत्रित झाले पाहून शंकरांनी आपला मोठा तेजांश त्यात घातला. त्या तेजाचे एक मोठे सुदर्शन नावाचे चक्र ज्वाळेचे लोळांनी भयंकर असे शंकरांनी केले. नंतर शेज तेजांनी इंद्राने ब्रज केले. इतक्यात कैलास पर्वताच्या पायथ्यापाशी जलंधर दृष्टीस पडला. कोट्यावधी हत्ती, घोडे, रथ, पायदळ अशा सैन्यांनी युक्त जलंधराला पाहून सर्व देव आले होते. तसे गुप्तपणाने निघून गेले. शंकराच्या आज्ञेने नंदी, गणपती, कार्तिक स्वामी आदी करून सर्व गण युद्धाला तयार झाले व युद्धात अजिंक्य अशा शंकराचे गण कैलास पर्वतावरून खाली उतरले व कैलासाच्या तळाशी त्याचे युद्ध सुरू झाले. शिवाचे गण व दैत्य शस्त्रांशस्त्राच्या योगाने वाप्त झाले व नगारे, मृदुंग, शंख यांच्या शब्द ऐकून सर्वांशी वीरश्री आले. हत्ती, घोडे, रथ यांच्या शब्दांनी पृथ्वी नादित होऊन कापू लागली. शक्ती तोमर बाणांचा समुदाय, मुसल, प्राश, पटिश वगैरे शस्त्रांनी आकाश भरून गेले. ते उल्कांनी वापल्यासारखे शोभू लागले व पृथ्वीवर प्रथमदी गणांनी दैत्य व दैत्यांनी मारून पाडलेले गण व हत्ती, घोडे, पायदळ, रथ या योगाने व्रजाने झालेले पर्वताचे तुकडे पृथ्वीवर पडले आहेत की काय असे भासले. वसा, मांस, रक्त यांचा चिखल झाल्यामुळे उंच सकल वगैरे काहीच समजेनासे झाले. शिवगणांनी मारलेले दैत्य शुक्र जिवंत करीत होते. अमृत संजीवनी विद्येने दैत्य पुन्हा पुन्हा उठतात हे पाहून गण व्याकुळ होऊन भ्याले. शंकराला ते शुक्राचे सर्व कृत्य सांगते झाले. तेव्हा शंकराच्या मुखापासून अति भयंकर अशी एक कृत्य निघाली, जिचे पाय तांडवृक्षाप्रमाणे, तोंड दरीप्रमाणे व डोंगराप्रमाणे, स्तन अशी प्रमाणे होती आणि ती युद्धभूमीवर बसून दैत्यांना खाऊ लागली. तिने शुक्राला धरून आपल्या योनीत ठेवले व आकाशात अंतर्धान पावले. शुक्राला धरलेले पाहून शिवगणाला हर्षा झाला व दैत्यांनी दैत्यांच्या सैन्याचा नाश केला. तेव्हा दैत्यांच्या सैन्यांची भयाने पळापळ झाली. वायूच्या वेगाने जसा गवताचा ढीग विस्कटून जातो तसे दैत्यांचे सैन्य गणाच्या भयाने भग्न झाले. असे पाहून दुसरे निशुंभादी दैत्य आले. निशुंभ, शुंभ हे सेनापती व मोठा पराक्रमी, काल नेमीसे असे तिघे गणांचे सेनांचे निवारण करू लागले. त्यांनी पावसाळ्यातील मेघांप्रमाणे बाणांचा वर्षाव केला आणि त्यांच्या बाणांनी टोळाच्या समुद्र याप्रमाणे सर्व दिशा आकाश व्यापिले. तेव्हा गणसेना थरथर कापू लागले व शेकडो बाण लागून त्यांच्या शरीरातून रक्ताचे प्रवाह वाहू लागले. गण वसंत ऋतूतील पळसांच्या वृक्षाप्रमाणे रक्ताने लाल झाले होते. त्या योगाने पडलेले व दुसऱ्याने पाडणारे सर्व गण छिन्न भिन्न झाले होते. तेव्हा काही समजेनासे झाले होते. ते सर्व गण युद्धभूमीवर सोडून माघारे फिरले. आपले सैन्य नाश पावले असे पाहून पराक्रमी शैल गणपती, कार्तिक स्वामी त्वरेने पुढे आले व त्यांनी त्या दैत्यांच्या मोठ्या शौर्याने निवारण केले. इथं श्री पद्यपुराणे कार्तिक महात्मे त्रयोदशोध्याय संपूर्ण झालाय मित्रांनो. तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने 12 आणि 13 हा अध्याय आपण संपूर्ण केलेला आहे. तर पुढे आपण 14, 15 असे 31 अध्याय आहेत. तर ते संपूर्ण आपण सकाळी नाही तर संध्याकाळी नाही तर मग सकाळीच 2 अध्याय जसे आले तसे पण संपूर्ण अध्याय 31 येतील. तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एक कमेंट्स नक्की करा. एक कमेंट्स तुम्ही जे ओम नमो विष्णवे नमा करणार तरी विष्णू भगवान तुम्हाला मदत करेल आणि माझा आत्मविश्वास पण वाढेल. तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.